वडील एसटीत कंडक्टर असल्याने त्यांना एक सर भेटले गिराशे नावाचे। त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा वाया चाललेला आहे, तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो 10वीला नापास होईल। आता 4 विषय गेलेत। गावाकडे मला वाटायचं मीच मोठा, वीटभट्टी करतो, मीच छोटी छोटी कामं करतो म्हणजे मीच मोठा आहे। 12 मार्च 2013 दिवशी असंच मला सर्व समाजकंटकांनी मला पाय खेचण्यासाठी मला अडकवलं, अडचणीत आणलं। चारी बाजूने मला चितपाट करण्यात आलं, मला पूर्ण झिरो करण्यात आलं। माझं नाव निलेश सांबरे। मी मुंबईपासून 70 ते 80 किलोमीटरवर विक्रमगड या छोट्या गावामध्ये राहतोय। विक्रमगड तालुका प्लेस आहे, त्याच्या बाजूला झडपुली हे छोटंसं गाव आहे। या गावामध्ये माझा जन्म झालेला आहे। आज जरी मी तुम्हाला दिसत असलो एका मोठ्या कंपनीचा मालक, जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स या कंपनीचा मालक, किंवा दुसऱ्या बाजूला दिसत असलो की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा संस्थापक, तरी माझी जन्मापासूनची कहाणी खूप वेगळीच आहे। आज मी का घडलो, का या लेवलला आलो, त्याची कारणं आपल्याला सर्वांना सांगतोय। माझा जन्म एका छोट्याशा गावामध्ये झाला। त्या वेळेमध्ये आमच्याकडे कोकणमध्ये गावोगावी गावठी दारू हातभट्ट्या चालायच्या आणि त्या हातभट्ट्यामध्ये समाज पूर्ण व्यसनाधीनता झाली होती। त्या व्यसनाधीनतेतून आमचं घरी वाचलं नव्हतं। माझे वडील जरी एसटीमध्ये कंडक्टर राहिले तरी सुद्धा व्यसनाधीनता सर्वच जण नॉर्मल गोष्ट होती, त्यामुळे तेही हातभट्टीवरची दारू प्यायचे। त्यामुळे जन्मापासूनच गरिबी आमच्या 5वीला पुनली होती। जमीन वडिलोपार्जित खूप मोठ्या जमिनी होत्या, परंतु त्या जमिनीमध्ये भात शेती व्यतिरिक्त दुसरं काही पीक होत नव्हतं। आई मेहनत खूप करायची शेतीवरती। तिची मेहनत बघून आणि वडिलांचा पगार 7 तारखेला पगार एसटीचा व्हायचा आणि 8 तारखेला संपलेला असायचा। तो पगार संपल्यानंतर परत 9-10 तारखेपासून आमच्या नशिबात जी गरिबी होती ती गरिबीच असायची। बालपणीचे शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावीत गेलं। 5वीला हायस्कूलमध्ये विक्रमगड हायस्कूलमध्ये आमचा प्रवेश करण्यात आला, माझा प्रवेश करण्यात आला। तेव्हाही जाताना बघायचो एसटीचा पास काढला जायचा, त्या पासलाही पैसे नसायचे। वडील एसटीत असल्याने वर्षाला 2 महिने फ्री क्लासेसची व्यवस्था असायची, परंतु इतर 10 महिने हा पास काढला जायचा। अगदी शाळेमध्ये इतर पोरं सायकल फिरवायचे भाड्याने, त्यावेळेस आपल्याला वाटायचं का आपल्यालाही सायकल फिरवायला मिळाली पाहिजे, मला एखादी सायकल असती तर। लहानपणी अगदी घरी जेवायला गेलं तर एकच भाजी असायची, चण्याची भाजी असायची। तो चहा असायचा का जो आज आता आपण ब्लॅक टी पितोय, पण त्यावेळेस दूधच मिळायचं नाही, त्यामुळे ब्लॅक टी प्यावा लागायचा। अगदी जास्त हट्ट केला तर आई त्या ब्लॅक टीमध्ये पाणी टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये बिस्किट खाऊन आम्ही शाळेत जात असायचो। लहानपणापासून 2 छोट्या बहिणी होत्या। त्या बहिणी शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या। पुढे शिक्षण घेत असताना परिस्थितीची जाण झाली का आईला काहीतरी मदत केली पाहिजे। त्याच वेळेस घरी एक म्हैस घेण्यात आली। आई दूध द्यायची, मग ती दूध विक्रमगडच्या एका हॉटेलवाल्याला आम्ही द्यायचो। मी शाळेत जाताना सकाळी घेऊन जायचो। अनेक प्रसंग यायचे का दुधाची किटली हातात, मी सडपातळ होतो, तब्येत अत्यंत नाजूक होती विचार करत असल्याने, तरीसुद्धा ती दुधाची किटली घेऊन गेल्यानंतर तो हॉटेल मालक बडबड करत असायचा, काय हे दूध आणलंय, या दुधामध्ये पाणी आहे दिसतं, असं दिसतं। तरीसुद्धा गुपचूप त्याची दादागिरी ऐकून घेतली जायची। 8वी नंतर थोडंसं आणखीन कळायला लागलं, जग कळायला लागलं। 8वीला मी पहिला शाळेमध्ये सुरुवात झाली का फुल पॅन्ट घातली पाहिजे। वडील एसटीत असल्याने एसटीचा खाकी कपडा मिळायचा, त्याची फुल पॅन्ट शिवण्यात आली। त्यानंतर शिक्षण घेत असताना 8वी, 9वी, 10वीला मुलांबरोबर मस्ती करायचो। त्यामध्ये पूर्वपरीक्षेमध्ये माझे 4 विषय गेले होते। वडील एसटीत कंडक्टर असल्याने त्यांना एक सर भेटले गिराशे नावाचे। त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा वाया चाललेला आहे, तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो 10वीला नापास होईल। आता 4 विषय गेलेत। घरी आल्यानंतर वडिलांनी खूप ओरडले मला आणि माझ्याशी बोलणं बंद केलं। मग आईने मावशीकडे पाठवलं मनोर येथे। तिथे 2 महिने अभ्यास केल्यानंतर मी 10वीची परीक्षा दिली। 10वीच्या परीक्षेला चांगल्या मार्काने म्हणजे 48% त्या काळामध्ये पास झालो। परंतु तेव्हाच ठरवलं का आता आपण काहीतरी बनलं पाहिजे। मग 11वीला गावापासून दूर असलेलं भिवंडी 70 किलोमीटर आसपास, त्या 70 किलोमीटरला भिवंडी कॉलेजला प्रवेश घेतला, BNN कॉलेजला। त्यावेळेस सुरुवातीला माझी एक आत्या बहीण होती, त्यांच्या घरी मी राहायचो। पावसाळ्याचे दिवस होते, पण त्यांचंही घर 10 बाय 10चीच क्वार्टर होती। त्या घरामध्ये जेवण मिळायचं मला, पण झोपण्यासाठी कॉलेजची जी एक मीटर रूम होती, त्या मीटर रूममध्ये झोपायला जायला लागायचं का खाली साप विंचू चावण्याची शक्यता असायची। तर साप विंचू चावण्याची शक्यता असेल तर एखादा मीटरचा शॉक सर्किट होऊन रात्रीच मरण्याची 100% शक्यता असायची। परंतु 3 महिने पावसाचे तिथे काढल्यानंतर परत मी अपडाऊन सुरू केलं। परंतु तेव्हाही वाटायचं, तेव्हा रिक्षाचा जमाना होता का भिवंडीमधला, का एखादी भाड्याची रिक्षा आपण चालवली पाहिजे। एक रिक्षा ₹100 भाडं तेव्हा द्यायला लागायचं मालकाला
आणि त्या रिक्षातून आपण नाईटला काम करून 2 पैसे आले पाहिजेत. एक रिक्षाची 2 रिक्षा झाली पाहिजे, 2 रिक्षाची 3 रिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारे स्वप्न पाहत होतो. तेव्हा भिवंडीमध्ये लूम्सचा व्यवसाय असायचा. अनेक मित्र सिगारेट प्यायचे, गुटखा खात असायचे. परंतु माझी हिंमत होत नव्हती, कारण मला वडिलांचा एसटीचे कपडे असलेला ड्रेस दिसायचा. आई शेतामध्ये काम करत असताना दिसायची. त्यामुळं पान पराग किंवा गुटखा किंवा बिअर, सिगारेट या कुठल्याही व्यसनाधीनतेच्या मी मागे लागलो नाही. 12वीला वडिलांनी सांगितलं, "तुला जर फर्स्ट क्लास मिळाला तर तुला मी बाईक घेऊन देईन." त्यामुळे मी खूप अभ्यास केला आणि 12वीला 60% पास झालो. अगदी हिस्ट्रीसारख्या विषयामध्ये ठाणे जिल्हा तेव्हा एकच होता, ठाणे आणि पालघर जिल्हा. जिल्ह्यामध्ये मी पहिला आलो, की 96 मार्क्स मला मिळाले होते हिस्ट्रीमध्ये. त्यानंतर माझा उमेद वाढत गेली. तेव्हा वडिलांनी दारू सोडली होती मी 6वीला असताना. त्यामुळे व्यसनाधीनता घरामध्ये कमी होती. परंतु तेव्हाही वडिलांच्या बरोबर एसटीचा ड्रायव्हर असायचा, तेव्हा आई त्यालाही डबा द्यायची. म्हणजे सामाजिक आवड आई आणि वडिलांनी तेव्हापासूनच निर्माण केली होती, की आपल्याबरोबर जो उपाशी आहे तोही जेवला पाहिजे. वडिलांनी जेव्हा 12वी नंतर मला ₹35,000 गाडीसाठी दिले, बाईकसाठी. ते पैसे मी एका मित्राची ट्रक खेचून न्यायला लावली होती बँकेला, लोन होतं. त्याला ते पूर्ण रक्कम दिले. परंतु ठरवलं, की आता आपण मेहनत केली पाहिजे आणि छोट्या-छोट्या बिझनेसला सुरुवात केली. सुरुवातीला एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनिअरच्या हाताखाली मी काम केलं. सुट्टीचा काळ होता 12वी नंतरचा 3 महिने. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी एक प्रगणक म्हणून असतो, त्या प्रगणक म्हणून काम केलं. ते जवळ-जवळ 6 ते 8 महिने काम केल्यानंतर थोडे पैसे माझ्याकडे आले. मग विटाची भट्टी चालू केली. कारण आमच्याकडे ट्रायबल एरियामध्ये आदिवासी बांधवांसाठी घरं देण्याचं काम तेव्हा चालू होतं शासनाकडनं. खूप घरं यायची, का प्रत्येक आदिवासी माणसाला एक चांगलं घर दिलं पाहिजे. मग वीट भट्टी सुरू केली, का तो वर्षाचा धंदा होता माझा. 6 ते 7 लाख रुपयाची उलाढाल होती. आणि हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येत जायच्या. परंतु त्या अडचणीवर मात करून, कारण वीटभट्टी सांगितली तर दररोज काही ना काही संपतं. कधी कधी माती संपते, कधी तूस संपतो, कधी रेती संपते. प्रत्येक गोष्ट संपत असते, परंतु कोळशी संपते, कधी कोळसा संपतो. त्या अडचणीवर मात करत व्यवसाय सुरू होता. परंतु वर्ष 2 वर्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर अनेक लोकं उधार घेऊन जायचे वीट आणि नंतर पैसे नाही द्यायचे. त्यामुळे अडचणी यायच्या. त्यातच मी माझ्या बहिणीचं लग्न केलं. त्याच्यामुळे जो कमावलेला पैसा होता तो त्या लग्नामध्ये संपला. परत अडचणीत आलो. मग कुठेतरी बँकेतून परत कर्ज बघायला लागलो. वडिलांनी कर्ज घेतलं एसटीमधनं. त्याचबरोबर प्रायव्हेट व्याजाने पैसे, विक्रमगडला तेव्हा व्याजी लोकं पैसे द्यायचे. 5% पासून 15% पर्यंत महिन्याला व्याज घेतलं जायचं. त्या व्याजाने पैसे घेतले, परंतु बिझनेस चालू केला. बिझनेस सुरू असताना पहिलं लक्ष माझं गेलं, का पहिले व्याजाने पैसे घेतलेले आहेत ते पहिले दिले पाहिजेत. मग वर्ष दीड वर्षानंतर व्याजाचे पैसे देऊन परत बघितलं, की या बिझनेसमध्येही आपण काही मोठे होऊ शकत नाही. मग त्याच्याबरोबर आम्ही लगेचच छोटी-छोटी कामं चालू केली कन्स्ट्रक्शनची. मग मी अगदी एस-वाय-टी-वायला असतानाच कन्स्ट्रक्शनची 20,000चं 25,000चं काम सुरुवात केलं. साधारणतः 96-97ची गोष्ट आहे, 97ची. आणि छोटे-छोटे काम सुरुवात केल्यानंतर वाटायला लागलं, का 2 पैसे या कामात मिळतात. व्यवस्थित व्यवहार केला डिपार्टमेंटला, व्यवस्थित काम केलं. लोकांचे आशीर्वादही मिळतात. अगदी विहीर दुरुस्त करणे, शाळा दुरुस्त करणे, अशी छोटी-छोटी कामाला सुरुवात केली. 2000ला परत मी 99ला माझं लग्न केलं. परत अडचणीत आलो. परत माझ्याबरोबर बहिणीचं लग्न झालं. मग अडचणीत आल्यानंतर तेव्हा माझ्याकडे फिॲट होती. ते फिॲटची अक्षरशः बॅटरी नाही, म्हणून ती फिॲट बंद राहिली. परंतु मी बघितलं, गाडी ही चैनीची वस्तू आहे. तिच्याकडे लक्ष दिसल्यापेक्षा बिझनेस फोकस केला आणि परत धावायला लागलो. परत बिझनेस फोकस केला. 2004-05ला मी मुलांच्या शिक्षणासाठी ठाणे येथे राहायला आलो. ठाणे राहायला आल्यानंतर येताना फक्त माझ्याकडे ₹3,500 होते. एका भाड्याच्या छोट्याशा घरामध्ये ₹5,500 भाड्याचं घर घेतलं आणि त्या घरामध्ये मी राहायला आलो. राहायला आल्यानंतर बिझनेस चालू केला. ठाणा आल्यानंतर जग किती मोठं आहे ते मला कळलं. का गावाकडे मला वाटायचं मीच मोठा, वीटभट्टी करतो, मीच छोटी-छोटी कामं करतो म्हणजे मीच मोठा आहे. परंतु बाजूच्या फ्लॅट मला माणूस किती मोठा आहे किंवा मोठमोठे अधिकारी बघितले, का अगदी एस-पी बघितले, तेव्हा सी-ओ बघितले जिल्हा परिषदेचे, का एवढे मोठे अधिकारी असून आपण काहीच नाही आहे या जगामध्ये, तर आपण कडी मेहनत केली पाहिजे. आणि 2004-05 पासनं पहाटे 5 वाजता रेग्युलर मी उठतोय. तर आज तागायत दररोज खूप मेहनत करतोय आणि मेहनत करत असताना नॉर्मल जीवन जगत असताना 2 पैसे चांगले येत होते. 2008-09ला मी माझी स्वतःची कंपनी रजिस्टर केली पी-डब्ल्यू-डीमध्ये. का जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी रजिस्टर केली आणि स्वतःच्या नावावर काम घ्यायला सुरुवात केली. त्या अगोदर मी इतरांच्या नावावर काम घेत असायचो. त्यांना कमिशन द्यायला लागायचं किंवा आपला पैसा हा त्यांच्याकडे जायचा आणि मग त्यांनी मनात पडेल तेव्हा ते पैसे द्यायचे. जेव्हा
माझी स्वतःची कंपनी झाल्यानंतर दरवर्षी माझं टार्गेट होतं की आज 10 रुपयाचं काम केलं तर उद्याला पुढच्या वर्षी 20 रुपयाचं काम झालं पाहिजे, त्याच्या दुसऱ्या वर्षी 40 रुपयाचं झालं पाहिजे. या हिशोबाने काम चालू होतं. मी मोठा होत होतो. परंतु लोकांच्या नजरा माझ्याकडे प्रचंड होत्या. कधी मला कुठली संधी मिळते आणि कधी मला अडकवलं जातं. 12 मार्च 2013 दिवशी असंच मला सर्व समाजकंटकांनी मला पाय खेचण्यासाठी मला अडकवलं, अडचणीत आणलं. चारी बाजूंनी मला चितपाट करण्यात आलं. मला पूर्ण झिरो करण्यात आलं. त्या दिवशी मात्र मी मनाशीच ठरवलं की आज माझा 12 मार्च 2013ला मृत्यू झालेला आहे. यानंतर समाजातील तरुणांना जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा त्यांना आपण हात दिला पाहिजे. त्यांना शैक्षणिक मदत केली पाहिजे, त्यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे, त्यांना आपण रोजगारासाठी काय व्यवसाय केला पाहिजे याबाबत मदत केली पाहिजे. समाजातील जे दुर्बल आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्या दृष्टीने 12 मार्च 2013 पासून मी माझं जीवन सुरू केलं. मी माझ्या गरजा मर्यादित आहेत हे समजलो का माणसाला लागतं का जीवनासाठी 2 ड्रेस, 1 सतरंजी, 1 अंगावर चादर, 2 टाईम जेवायला, या पलीकडे माणसाला व्यक्तीला काय लागत नाही. बाकी सगळे जे आहेत नाती गोती आहेत या पलीकडे आपण काम केलं पाहिजे. राजा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श घेऊन कामाला सुरुवात केली. आणि मी ठरवलं मनाशी का मी व्यवसाय करणार, प्रचंड व्यवसाय करायचा. त्या व्यवसायातून देशाला न फसवता आपण चांगले मेहनत करून 2 पैसे कमवायचे आणि ते 2 पैशाचा उपयोग हा माझ्या समाजातील दुर्बल या कोकणातील 5 जिल्ह्यातील जे समाज, ज्या समाजाला गरज आहे त्या समाजाला आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी आपण मदत केली पाहिजे. त्या दृष्टीने आज मी काम करतोय. 2013 पासून आज तागायत आपल्या संस्थेच्या ज्या व्यवसायातून आलेल्या 2 पैसा आहेत त्या 2 पैशातून छोटा छोटा व्यवसाय होत होता. आज 2023-24ला 300 कोटी रुपयाच्या वर्षाला उलाढाल होणारा आपला व्यवसाय आहे. माझी स्वतःच्या कमीत कमी ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी लागणाऱ्या सर्वच मशिनरीज आहेत का मला कुठलीही मशिनरी भाड्याने घ्यावी लागत नाही. माझ्या स्वतःच्या क्वारीज आहेत, स्वतःचे रेडीमिक्स प्लांट आहेत, बिटुमिन प्लांट आहेत. परंतु या सर्वातून आलेला नफा हा कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये किमान 50 CBSE शाळा, ज्याप्रमाणे श्रीमंताच्या माझ्या मुलाला शिक्षण देताना आलं मला CBSE स्कूलला, मग मी ठरवलं का शैक्षणिक व्यवस्था झाली पाहिजे. ज्याप्रमाणे अधिकारी जर तयार करायचे असतील तर CBSE शाळेची गरज आहे. कारण NCERTची बुक असतात ती पुढे स्पर्धा परीक्षेसाठी UPSCसाठी घेतली जातात असं मला एका IAS ऑफिसरनी सांगितलं होतं. त्यामुळे मी CBSE स्कूलची स्थापना केली. पहिली CBSE स्कूल 2015 पासून सुरू केली. आणि त्यामध्ये गरिबांचे, ज्याला आई वडील नाही, ज्याला वडील नाही किंवा जे अगदी पुअर फॅमिली असतात, जे वीटभट्टीवर काम करतात, मजूर कामगार असतात, त्यांच्या मुलांना मोफत CBSE शिक्षणाची पहिली शाळा सुरू केली. जेणेकरून या शाळेमधून शिकणारे माझ्या मुलांना, मला स्वतःला CBSE शिक्षण नाही घेता आलं, माझ्या मुलांना शिक्षण देता नाही आलं ठाण्यासारख्या शहरामध्ये, कारण मी गरीब होतो तेव्हा. परंतु गरिबांच्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय या देशाची आर्थिक परिस्थिती, जी गरीब आणि श्रीमंतीची दरी जाणार नाही हे मला नक्कीच माहीत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्या दृष्टीने पूर्ण कोकणभर 50 CBSE शाळा बांधण्याचं स्वप्न मी मनाशी उभा लागलं. आम्ही राहतोय त्या ट्रायबल एरियामध्ये, जोपर्यंत आदिवासींना शिक्षण देत नाही तोपर्यंत बालमृत्यूकांड हा होतच राहणार. त्या दृष्टीने मोखाड्यामध्ये 3 CBSE स्कूल सुरू केल्या, जव्हारमध्ये 2 केल्या, विक्रमगडमध्ये 1 माझ्या गावी सुरू केली, शहापूरमध्ये 1 केलेले आणि भिवंडीमध्ये 1 केलेले. अशाच आपल्याला CBSE स्कूल पूर्ण कोकणभर सावंतवाडीपर्यंत करावायचे आहेत का जिथे गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. या शाळेमध्ये दिवसेंदिवस लक्षात आलं का आपल्याला समाजातील गरिबांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत, त्यासाठी IITला गेली पाहिजे. त्या दृष्टीने इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केलेत आपण. का 9वी पासूनच खेड्यातल्या मुलाला जर अभ्यास दिला, त्याला जर JEE आणि नीटचे क्लासेस दिले तर 100% 40 विद्यार्थी कमीत कमी MBBSला जातील असं माझं स्वप्न आहे. आणि स्वप्न विद्यार्थी आणि शिक्षक पूर्ण करतील ही खात्री आहे. किमान 40 विद्यार्थी हे IITला जातील. कारण आपण बघितलं का IIT सारखं शिक्षण घेतल्याशिवाय घराची कौलं बदलणार नाही, गरिबी जाणार नाही. याची मला खात्री आहे का किमान 40 विद्यार्थी दरवर्षी IITला जातील. स्पर्धा परीक्षाबाबत आपण बघतोय का अधिकाऱ्यांची किंवा मोठ्या लोकांची मुलं ही इयत्ता 5वी 6वी पासून त्यांच्या डोक्यात घातलं जातं का 7वी पासून NCERTची बुक बघून त्यांना क्लासेसची व्यवस्था केली जाते, त्यांना अधिकारी बनवलं जातं. तर आपणही ठरवलं का आपल्या गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इयत्ता 9वी पासूनच स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन दिलं जातं. का आपल्याला माहिती आहे का वयाच्या 21व्या वर्षी होणारा UPSCच्या रिझल्टमध्ये येणारा तरुणी ही आपल्या शाळेतनं, आपल्या हायस्कूलमधून गेली पाहिजे आणि ते पहिल्या 10-20मध्ये आली पाहिजे असं स्वप्न जिजाऊचं आहे, माझं स्वतःचं स्वप्न आहे. मग नंतर थोडे 2 पैसे आल्यानंतर रुग्णालय सुरू केलं.
माझ्या मोठ्या मुलानंतर दुसरा एक मुलगा मला जन्माला झाला होता. विक्रमगडच्या सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली होती मिसेसची. परंतु त्याच्या गळ्यामध्ये नाल असल्याने आणि तिथे सोयी सवलती नसल्याने हॉस्पिटलमध्ये त्या मुलाची डेथ झाली होती. आणि ते दुःख मी स्वतःने डोळ्यांनी बघितलं होतं 2002ला. मला मनाशी वाटत होतं का कुपोषणाने आपले बांधव मरतायत. मला स्वतःच्या वाट्याला इतकं दुःख आलेलं आहे. तर आपण आपल्या माणसासाठी रुग्णालय काढलं पाहिजे. वडील एकदा तब्येत बरी नव्हती तर जे हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्या काळात बसच्या सुविधा 5-5 तास मुंबईला जायला लागायचे. गाड्यांची व्यवस्था नव्हती, रस्ते खराब होते. अशा वेळेस बघितलं का आपल्याला आपल्या बांधवांसाठी, गरिबांसाठी रुग्णालय झालं पाहिजे. त्या दृष्टीने भगवान महादेव सांबरे रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. वडील जिवंत आहेत, वडिलांच्याच नावाने करण्यात आली. आणि आज सांगतोय का आज ठाण्यातलेही रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये येतात, भगवान महादेव रुग्णालयामध्ये. दररोज किमान 25 कॅटरॅक्टचे ऑपरेशन होत आहेत आणि दररोज 8 ते 10 मोठ्या सर्जऱ्या होतात. अगदी छोट्या-छोट्या सर्जरीपासनं पोटातल्या 8 किलोची गाठ काढण्यापर्यंत सर्जरी आपल्या रुग्णालयातून झालेल्या आहेत. कॅन्सरच्या शस्त्रक्रिया होतात. डायलिसिसची व्यवस्था आहे, NICUची व्यवस्था आहे. प्रत्येक गोष्ट ज्या लीलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटलला असतील त्या सर्व सोयी सवलती आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये, त्याही कुठूनही वर्गणी न घेता आपण कमावलेला बिझनेसमधला पैसा हा आपल्या समाजाचा आहे आणि आपल्या समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं ही एक तरुण म्हणून आपली देशाचा आपण नागरिक आहेत म्हणून आपली आहे, त्या दृष्टीने ते रुग्णालय सुरू आहे. त्याच कॅम्पसमध्ये एक अंध व मतिमंद स्कूल बनवलेली आहे. माझे एक शिक्षक होते. त्या शिक्षकांनी एका शाळेमध्ये विद्यार्थी होते, शिक्षक होते. त्यांना त्या तिथल्या शाळेच्या व्यवस्थापनाने अचानक काढलं. पण शिक्षक हे माझ्यासाठी आदर्श होते, ते चंपानेरकर सर म्हणून. ते माझ्याकडे आले का या मुलांचं आता तुलाच बघावं लागेल. मी तात्काळ 20 दिवसामध्ये अंध व मतिमंद स्कूल निर्माण केली. आज ती स्कूललाही जवळजवळ 10 वर्ष झालेले आहेत. त्या स्कूलमधूनही कमीत कमी 400हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत. आज 4 विद्यार्थिनी त्यातल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मला खात्री आहे का त्या अंध विद्यार्थिनी 100% एक अधिकारी म्हणून बघायला मिळतील. त्याचबरोबर आपण अधिकारी म्हणजे आपण नुसतं प्रशासनाला बोलून नाही चालणार. तर आपल्यातील लोकं, गरिबांची मुलं ही प्रशासनामध्ये आले पाहिजेत. त्या दृष्टीने आपल्या झडपोली येथे एक स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केलेली आहे. तिथे क्लासेसची व्यवस्था केली. काही वर्ष मी पुन्हा येथे विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं. तिथे लाखो रुपये क्लासेसची फी देऊन तिथे राहण्याची आणि क्लासेसची व्यवस्था केली होती. पण त्यानंतर पूर्ण कोकणभर अगदी गुजरातच्या बॉर्डरपासून म्हणजे तलासरीपासून तर सावंतवाडीपर्यंत 45 अभ्यासिका आपण तयार करण्यात आलेल्या आहेत. का त्या अभ्यासिकामध्ये निःशुल्क आहेत, कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. आज 45 आपल्या स्पर्धा परीक्षा वाटण्याला आहेत. त्याचबरोबर 30 पोलीस अकॅडमी आहेत, ज्यामधून या दोन्ही गोष्टीतनं हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. अगदी आई-वडील नसलेला पोरगा UPSC झाला आणि ऊस मजुराचा पोरगा डेप्युटी कलेक्टर झाला. अनेक वडील नसलेले मुलं या प्रशासनामध्ये हजारोच्या संख्येने अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून SP पर्यंत नोकरीला लागलेले आहेत. परंतु हे सर्व मी का सांगतोय तर 12 मार्च 2013ला जेव्हा मला चारी बाजूनी सर्वांनी घेरण्यात आलं त्यावेळेस मी झिरो झालो होतो. अगदी माणूसही माझ्याशी बोलायला येत नव्हता. परंतु मी त्याच्यातनं परत उभारी घेतली की मी ठरवलं जगायचं तर समाजासाठी जगायचं आणि कुठेही मागे बघायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आग्र्याच्या तहाच्या वेळेस झिरो करण्यात आलं होतं त्याचा आदर्श घेऊन मी कामाला सुरुवात केली. मी समाजातील सर्व नवतरुणांना नक्कीच सांगतोय, ज्याला कोणाला नोकऱ्या करायच्या असतील त्यांनी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावे, अधिकारी पदावर बसावं. परंतु बाकी कोणाला घरी बसण्यापेक्षा अगदी व्यवसायाकडे वळा. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात त्याप्रमाणे आपणही व्यवसाय करा. अजिबात मागे बघू नका, अजिबात घाबरू नका. कितीही खाचखळगे आले तरी आपण व्यवसायामध्ये सातत्य आणि प्रामाणिकता ठेवली तर या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला, सिंधुदुर्ग बांधला, अलिबागचा किल्ला बांधला, तर आपल्याला कुठली गोष्ट अशक्य आहे. आपले जर आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर जिथे अडचण येईल तिथे मी आपल्याबरोबर एक बांधव म्हणून असेन. जोस्टॉक आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतोय का त्यांनी खूप चांगला ट्रॅक दिला, ज्याने महाराष्ट्रातील तरुणांना आदर्श निर्माण होईल. कधीतरी या विक्रमगड या माझ्या छोट्याशा गावामध्ये झडपोलीला भेट द्या. का मी जे बोलतोय ते खरं आहे का नाही ते आपण तपासून ते परत एकदा संपूर्ण देशाला दाखवा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुझे यकीन है कि ये टॉक सुनने के बाद हमारे मन में भी एक जोश उठा है. हम भी अपनी मेहनत की कमाई को इन्वेस्ट करके उसको डबल कर सकते हैं. अब ज्यादा कमाई करेंगे तो खर्चा भी करेंगे. अगर ऐसे ही हर खर्चे पर भी आधा पैसा वापस मिले तो आप फ्लिपकार्ट, मिंत्रा, Amazon, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे.
कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है। हमें बस कैश करो ऐप पे जाना है, वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है। हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक। ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर। ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा, जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने Amazon पे, फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं। तो ये आदत डाल लो, पहले कैश करो पे आओ, यहां से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ। तो कैश करो, ऐश करो। क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ।